पार्थिव गणेश उत्सव आहे, तेव्हा आनंदाने शुद्ध अंतःकरणाने गणेशाची मूर्ती घरी आणावी आणि मूर्तीला लाल वस्त्र अंगावर टाकावं. नमस्कार, मी सोमनाथ बंडोबन मुळे गुरुजी. ह्यावर्षी सुद्धा आपण पार्थिव गणेश स्थापना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला करणार आहोत. तिथीप्रधान गणेश चतुर्थी महत्त्व आहे, म्हणून ह्या वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच प्रतिवार्षिकप्रमाणे आपण पार्थिव गणेश स्थापना करणार आहोत. एक वर्ष लोप झाला तरी चालेल. समजा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश स्थापना जमली नाही तर दुसऱ्या दिवशी आम्ही करू, नंतर करू, तसं चालत नाही, कारण तिथीप्रधान महत्त्व आहे. म्हणून कोणाला नाही जमलं तर एक वर्ष लोप झाला तरी चालेल. पार्थिव गणेश स्थापना कशी करावी प्रत्येक घरोघरी तर आपण थोडक्यात एक सांगणार आहोत. पार्थिव गणेश उत्सव आहे, तेव्हा आनंदाने शुद्ध अंतःकरणाने गणेशाची मूर्ती घरी आणावी आणि मूर्तीला लाल वस्त्र अंगावर टाकावं. ज्यावेळेस आपण गणेश स्थापना करणार आहोत भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, अर्थात शुक्रवारी 10 तारखेला, त्या दिवशी गणपतीच्या पाटावर अगोदर अक्षता ठेवाव्यात आणि नंतर पार्थिव गणेश मूर्ती त्याच्यावर ठेवावी. आता आपण पार्थिव गणेश स्थापना कशी करणार आहोत एक थोडक्यात सांगतो. प्रथम आपण या ठिकाणी पूजेचं साहित्य जवळ घेतलेलं आहे. अष्टगंध, अक्षता, गुलाल, हळद, कुंकू, अत्तर, जानवं, दुर्वा, फुलं, पंचामृत, कापूर आणि देवापुढं नैवेद्य, फळ, निरंजन, उदबत्ती, गणपतीला हार, घंटी आणि कलश. आता प्रथम डोळ्याला पाणी लावायचं. नेत्राभ्याम उदगोपस्पर्शः अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः पुंडरीकाक्ष पुणातु. आता कपाळी गंध लावावं. मधल्या बोटाने अष्टगंध लावावं. चंदनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम अपदाहरते नित्यं लक्ष्मीर वसति संपदा. आता आचमन करावं. डाव्या हाताने पाणी उजव्या हातावर घ्यावं. 3 वेळा प्यावं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. नंतर हातावर पुन्हा 2 वेळा पाणी घेऊन तामनामध्ये सरळ सोडावं. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षयाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातात पुन्हा पाणी घ्यावं प्राणायाम करण्याकरता. ओम प्रणवस्य परब्रह्मर्षिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पाणी तांबणा सोडून द्यावं. प्राणायाम करावा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. डाव्या नाकपुडीने हळू सोडावा. नंतर पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. हळूहळू उजव्या नाकपुडीने सोडावा. नंतर दोन्ही नाकपुडीने श्वास घेऊन हळू सोडावा. नंतर नमस्कार करावा. यथा पर्वत धातूनां दोषान् दहति पावकः एवं अंतर्गतं पापं प्राणायामेन दह्यते. पुन्हा पळीत पाणी घ्यावं. पळीमध्ये गंधफूल अक्षता ठेवाव्यात. मी जो संकल्प सांगणार आहे तो संकल्प म्हणावा. मम सर्व अरिष्ट निवारण अर्थम शुभफल प्राप्ति अर्थम शांतिसूक्त जाप्य पठन महं करिष्ये. पाणी तांबणा सोडून द्यावं. गणपतीला नमस्कार करावा आणि आपलं सर्व काही अरिष्ट निरसन हवं याकरता पार्थिव गणेशाला प्रार्थना करावी. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यं कल्याणवृद्धिदा
विनायकप्रिया नित्यं ताञ्च स्वस्तिं ब्रुवन्तु नः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार करावा। सुशांतदेवो भव मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव। इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत् प्रधानदेवता पार्थिव महागणपति देवताभ्यो नमो नमः। म्हणावं ओम पुण्यं पुण्याहं दीर्घं आयुः अस्तु इति भवन्तो ब्रुवन्तु। ओम पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु। आपलं सर्व कार्य व्यवस्थितपणे निर्विघ्नाने पार पडावं या हेतुकरता आपल्या गणपतीला आपल्या कुलस्वामी चरणी प्रार्थना करावी। आरंभकाले निर्विघ्नमस्तु श्रीमन्महागणाधिपतये नमः। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे वाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। आता उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं। आपण प्रधान संकल्प करणार आहोत। हस्ते जलमादाय तिसरे विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्चरणं विष्णु सर्वं विष्णुमयं जगत। हातात पाणी घेतल्यानंतर हातामध्ये गंधफूल अक्षता ठेवायत। सर्वांनी आपल्या गोत्राचा उच्चार करावा। गोत्र माहीत नसेल तर आडनावाचा उच्चार करावा किंवा काश्यप गोत्र म्हणावं आणि आपल्या नावाचा उच्चार करावा आणि संकल्प मनामध्ये बोलावा। मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धि अर्थम सकल कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक चतुर्विध पाप क्षयार्थं शुभफल प्राप्त्यर्थं अस्माकं सर्वेषां परिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्यता प्राप्ति अर्थम अद्य करिष्यमाण प्रतिवार्षिक विहितं पार्थिव गणेश उत्सव निमित्तेन मम गृहे पार्थिव गणेश देवतानां यथाशक्ति पूजन पूर्वक स्थापन महं करिष्ये। हातातलं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं। नंतर पुन्हा हातामध्ये पाणी घेऊन ताम्हणात सोडून द्यावं। तत्रादो गणपती स्मरणंच करिष्ये। गणपतीला नमस्कार करावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येष्वदा मंगलमूर्ती मोरया। पळीभर पाणी सोडून द्यावं ताटामध्ये। अनेन स्मरणाखिरणा महागणपती प्रियतां नमः। दिव्याला एक गंधफूल व्हायचं। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते। दिव्याला गंधफूल व्हायल्यानंतर हळद कुंकू व्हायचं। दिव्याची प्रार्थना करावी। दीपराज नमस्तुभ्यं बलिराज प्रवर्तते आनंदस्रलोकानां मंगलानि गृहे गृहे। दिव्याला नमस्कार करावा। प्रार्थना पूर्ण नमस्करोमि। सूर्यनारायणाला बसल्यावर फूल व्हावं
आदित्यस्य नमस्कारान् कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते सविता सूर्यनारायणः नमस्कारं करोमि परित्पणिहव अनया पूजां कर्मसाक्षी दीपार्कौ प्रियेतान् मम। आदौ कलशपूजनं समोर कलश मांडलेला आहे त्या कलशावर हात ठेवायचा। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। कलशाच्या नारळ अक्षता व्हायच्या। वरुणराजा नमः ध्यानम् आवाहनं समर्पयामि। कलशाला गंध लाव। पूर्वे ऋग्वेदा नमः ऋग्वेदं पूजामि। दक्षिणे यजुर्वेदं पूजामि। पश्चिमे सामवेदं पूजामि। उत्तरे अथर्ववेदं पूजामि। मध्ये पांपते नारळाला मधोमध गंध लावायचा। वरुणा नमः चंदनं समर्पयामि। नंतर अक्षता व्हायच्या। वरुणा नमः अक्षतां परिकल्पयामि। हळद कुंकू व्हावं। वरुणा नमः सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। वरुणा नमः ऋतुकालोद्भव फूल अर्पण करावं। पुष्पम अर्पयामि 2 वेळा ताम्नामध्ये पाणी सोडून द्यावं। स्थापित धूपा ग्रहापयामि। दीपम दर्शयामि। समोर आपण विडा ठेवलेला आहे त्या विड्यावर आपण हात ठेवत किंवा नैवेद्य दाखवत आहोत। ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय नैवेद्यं पूगिरतामृसाद्गुणीयार्थे द्रव्यदक्षिणाम् अर्पयामि। ब्रह्माण्डोदरतीर्थानि करैः स्पृष्टानि ते रवे तेन सत्येन मे देव तीर्थं देहि दिवाकर। चरणकमलेभ्यो नमः मन्त्रोष्पाञ्जलिं समर्पयामि। नमस्कारं करोमि परित्पणिहव अनया पूजा वरुणदेवता प्रियतान् मम। आता आपण गणेशाची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत। त्या प्राणप्रतिष्ठा करण्याकरता पुन्हा हातामध्ये पाणी घ्यावं। हस्ते जलमादाय पार्थिवमूर्तेः निर्माणसमये सकलस्पर्शास्पर्शदोषपरिहारार्थं यथाशक्ति प्राणप्रतिष्ठाख्यं कर्म करिष्ये। हातात पाणी घ्यावं आणि संकल्प म्हणावा प्राणप्रतिष्ठा करण्याकरता। पार्थिव गणेश मूर्तेः निर्माण समये सकल स्पर्शास्पर्श दोष परिहार अर्थम यथाशक्ति प्राण प्रतिष्ठा आख्यम अहम करिष्ये। हातावरून पाणी सोडून द्यावं। गणपतीच्या डोळ्याला तूप लावावं दुर्वानी थोडंसं। नेत्रोन्मीलनम गणपतीला दुर्वाणी थोडंसं पाणी शिंपडावं। तिष्ठन्तु न मम हातामध्ये अक्षता घ्याव्यात। डाव्या हातात अक्षता ठेवाव्यात। नंतर उजवा त्याच्यावर झाकावा आणि मनामध्ये 16 वेळा ह्रीम ह्रीम म्हणून अक्षता उजव्या हातात घ्याव्यात। पुन्हा गणपतीच्या मस्तकावर होऊन द्याव्यात। गर्भाधानं पुंसवनं सीमंतो निनं तथा जातकर्माभिधानं च निष्क्रमप्राशनं तथा चूडोप्रयनं वेदव्रतानां चतुष्टकं गोदान् मेखलो मोको विवाह षोडशक्रिया प्राणप्रतिष्ठान्तर्गतगन्धपुष्पैः सम्पूज्य न मम पाणी सोडून द्यावं। आता गणपतीला ध्यान करावं। गणपतीचं डोळे मिटून आता ध्यानं शिवतनयवरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुमालां व्याललम्बोदरं च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। हातामध्ये अक्षता घ्याव्यात। गणपतीच्या मस्तकावर अक्षता व्हाव्यात। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। महागणाधिपते नमः। ध्यानम् आवाहनं समर्पयामि। गणपतीच्या पायावर दुर्वाणी पाणी शिंपडावं। पार्थिव महागणाधिपते नमः। पाद्योः पाद्यं समर्पयामि। पार्थिव महागणाधिपते नमः। थोडं पळीमध्ये पाणी घ्यावं। त्याच्यामध्ये अक्षता कुंकू ठेवावं। फुलाची पाकळी ठेवावी। नंतर हे दुर्वाणी पाणी पुन्हा पायावर शिंपडावं थोडंसं।
पार्थिव महागणाधिपते नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. हातावर शिंपडावं थोडंसं पाणी. पार्थिव महागणाधिपते नमः अर्घ्यस्नानं समर्पयामि. परत चांगलं पाणी शिंपडावं. पार्थिव महागणाधिपते नमः शुद्धोदकानि समर्पयामि. नंतर या ठिकाणी पंचामृत आहे, पंचामृत थोडं शिंपडावं गणपतीच्या मस्तकावर. पार्थिव महागणाधिपते नमः पंचामृत स्नानं समर्पयामि. पुन्हा चांगलं पाणी शिंपडावं. पार्थिव महागणाधिपते नमः शुद्धोदकानि समर्पयामि. गणपतीला स्वच्छ वस्त्रांनी पुसावं. पार्थिव महागणाधिपते नमः वस्त्रेण प्रम्रेज्यो. हातामध्ये अक्षता घ्याव्यात, गणपतीच्या मस्तकावर अक्षता हव्यात. पार्थिव महागणाधिपते नमः सुप्रतिष्ठितः वरदो भव. गणपतीला जानवं अर्पण करावं. पार्थिव महागणाधिपते नमः यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्यः सहजं पुरस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलम् अस्तु तेजः. त्या जानव्याला गंध लावावं थोडंसं ब्रह्मगाठीला. गणपतीच्या गळ्यामध्ये घालून द्यावं. पहिलं तर गळ्यात घालावं, नंतर उजव्या हाताकडे आलं पाहिजे. नंतर लोकरीचं किंवा कापसाचं वस्त्र असेल आपल्याकडे उपलब्ध ते गणपतीला गळ्यामध्ये अर्पण करावं. दोन वेळा ताटामध्ये पाणी सोडावं. उदबत्तीबद्दल, दिव्याबद्दल. स्थापित धूपवा ग्रहापयामी दीपं दर्शयामी. दिवा आणि उदबत्ती व्हावी, त्याबरोबर घंटी सुद्धा वाजवावी. नैवेद्य करता जे काही मिष्टान्न असेल, अर्थात गोड पदार्थ असेल, पेढ्या असतील किंवा मोदक असेल, त्यांचं नैवेद्य दाखवावं. पळीत पाणी घ्यावं. मनामध्ये ओम गंग गणपते म्हणा, ओम गंग गणपते नमः असं म्हणून त्या पेढ्याभोवती पाणी फिरवावं. नंतर डावात हृदयात ठेवावं आणि प्राणमुद्रा करावी. गणेशाला मोदक किंवा पेढे भरवावेत, पेढ्याला टच न करता. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम पूर्णब्रह्मणे नमः. पुन्हा गोल पाणी फिरवावं. पेढ्यावरती तांबणा सोडून द्यावं. मध्ये पाणी पुनर्नैवेद्यम. पुन्हा प्राणमुद्रा करावी. पुन्हा 5 वेळा करावं. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामी. 2 वेळा पाणी सोडावं. देवाचे हात धुतल्याबद्दल, मुख धुतल्याबद्दल. हस्त प्रक्षालनत्वा, मुख प्रक्षालनत्वा करोद्वधार्थे चंदनं समर्पयामी. गणपतीला थोडंसं गंध शिंपडावं. चंदनं समर्पयामी. नमस्कार करावा. नमस्कारं करोमि. हातामध्ये अक्षता घ्याव्यात. मंगलम भगवान धुंडी, मंगलम मूषकध्वजः, मंगलम शारदा कांता, मंगलायत्नो गणः. गणेशाच्या पायापाशी अर्पण करावं. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्कारं करोमि. मंगल आरार्तिक्यम. या ठिकाणी आपण पार्थिव गणेश स्थापना पूजन केलेलं आहे. आता आरती करावी गणेशाची. नंतर कापूर आरती करावी, मंत्रपुष्पांजली म्हणावी आणि गणपतीला अक्षता फुलं मस्तकावर अर्पण करावेत आणि अंगाभोवती प्रदक्षिणा मारावी आणि गणेशाला काही चुकलं असेल तर क्षमा प्रार्थना म्हणावी. अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया, दास्योमिति मामतवा क्षमस्व परमेश्वर. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. पळीत पाणी घ्यावं. गंधफूल ठेवावं. म्हणावं अनेन सफल अर्घेन फलद अस्तु सदा मम सिद्धिबुद्धी सहिताय श्री गणेशाय विशेष अर्घ्यम समर्पयामी. ताटामध्ये हे पाणी सोडून द्यावं. हात जोडून गणपतीची
प्रार्थना करावी. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. पाणी हवं. अनेन यथाशक्ती पार्थिव गणेश स्थापन पूजन आख्येन कर्मणा पार्थिव महागणपती प्रियतान्न मम. गणपतीला नमस्कार करावा. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि.